आवाज येतोय ना? Yes, ma'am. आज आपण अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्सचं प्रॅक्टिकल बघणार आहोत. रेग्युलेटर. ठीक आहे. ड्युअल व्होल्टेज रेग्युलेटर आपल्या रेग्युलेटर असतात 7800 आणि 7900. ठीक. यात रेग्युलेटर आयसी आहे. ठीक आहे. याचं काय तुमचं की 7805 सपोज आपला आयसी असेल, आयसी नंबर 7805. आपण पॉवर सप्लाय 5 आपण करू शकतो. वोल्ट प्लस मायनस 5 वोल्टचा जर पॉवर सप्लाय तुम्हाला रेडी किंवा तयार करायचं असेल तर आपण काय करतो 7805 आयसी घेतो. ठीक आहे. जर तुम्हाला सपोज 12 वोल्टचा पॉवर सप्लाय तयार करायचा असेल प्लस 12 वोल्ट तर आपण आयसी घेतो 7812. ठीक आहे. आणि जर तुम्हाला पॉवर सप्लाय 50 डिग्री 15 वोल्टचा जर तुम्हाला तयार करायचं असेल तर आपण आयसी घेतो 7815. ठीक आहे. 78 सिरीज आहे. ही पॉझिटिव्ह म्हणजे फक्त प्लस आपल्याला व्होल्टेज जर पाहिजे असेल तर त्यासाठी आहे. आणि सपोज तुम्हाला प्लस मायनस जर तुम्हाला पाहिजे असेल पॉवर सप्लाय रेग्युलेटेड पॉवर सप्लाय तर मग 79 ची सिरीज आहे. आता सपोज तुम्हाला 7905 जर तुम्हाला पॉवर सप्लाय तयार करायचं असेल 5 वोल्ट प्लस मायनस 5 वोल्ट मगाचा होतो तो फक्त प्लस 5 वोल्ट साठी आहे. आणि आत्ताचा जो आहे 7905 तर तुम्हाला प्लस मायनस 5 वोल्ट आपण काय करू शकतो पॉवर सप्लाय आपण काय करू शकतो तयार करू शकतो. ठीक आहे. 12 प्लस मायनस 12 वोल्ट जर तुम्हाला पॉवर सप्लाय जर तुम्हाला पाहिजे असेल तर 7812 आयसी लागते. आणि 50 वोल्टचा पॉवर सप्लाय पाहिजे असेल तर 7915 या आयसी राहतात. ठीक आहे. ह्या ज्या आयसी आहे 78 सिरीज आणि 79 सिरीज ही तुमची रेग्युलेटेड पॉवर सप्लाय आपल्याला तयार असताना त्याच्या आयसी आहे. ठीक आहे. ठीक आहे. 3 terminal voltage regulator that is 78 and 79 series IC are most commonly used to build fixed voltage regulated power supply for various applications. 78XS and 79XX series ICs have built-in protection against a circuit drawing too much current. They have protection against overheating and short circuit, making them then applications. This practical will help to skill build your regulated power supply for appropriate output voltage. ठीक आहे. ह्या आयसी यूज करून आपल्याला आपण काय करू शकतो पॉवर सप्लाय आपण तयार करू शकतो. ठीक आहे. हे याच्यामध्ये मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे की इन सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर तुम्हाला मी जे स्टार्टिंगला सांगितलं 78 एक्सेस सिरीज ही पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर साठी आहे आणि 799 आहे निगेटिव्ह व्होल्टेज साठी. लास्ट 2 डिजिट इन 7805. ठीक आहे. 7805 साठी प्लस 5 वोल्ट साठी आउटपुट येतं व्हाईल 7905 प्रोड्यूस मायनस 5 वोल्ट. ठीक आहे. द LM78XS series 3 terminal regulators is in available with several fixed output voltage, making them useful in a wide range applications. The LM78XS series is available in an aluminum T03 package, which will allow
which we allow ठीक है TO3 package which will allow over 1.1 ampere load current if heat sink is provided. Current limiting is included to limit the peak output current to a safe value. Safe area protection UR output transistor is provided to limit internal power dissipation. ठीक आहे. ही तुमची 786 पहिली आहे तुमची 78 ची आहे. ही जी IC आहे तुमची ही 7812 किंवा 7805 किंवा 7815 ही तुमची IC आहे 78 सिरीजची. ठीक आहे. याला ही थ्री पिन IC असते. ठीक आहे. मधला फर्स्ट टर्मिनल आहे इनपुट, मधला आहे ग्राउंड, थर्ड आहे तुमचं थर्ड टर्मिनल आहे आउटपुट. ठीक आहे. त्याच्यानंतर ही तुमची 79 सिरीजची आहे. ठीक आहे. सेम आहे. पहिलं टर्मिनल तुमचं ग्राउंड आहे. ठीक आहे. नॉचचे इथे तुमचं दिलंय. हा इथे डॉट आहे ना, हा डॉट आहे, याला नॉच म्हणतात. ठीक आहे. हे जे आहे हा तुमचा नॉच आहे. नॉचचं इथलं टर्मिनल आहे तुमचं ग्राउंड आहे. इन IC आहे इनपुट आउटपुट टर्मिनल तुमची आहे 78 सिरीजची. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ही तुमची सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे. 4 डायोड यूज केलेले आहे. हे तुमचे 4 डायोड यूज केलेले आहे. ठीक आहे. D1 D2 D3 D4 हे तुमचे इनपुट आहे. ठीक आहे. IC यूज केलेलं आहे. IC 78XS आणि 79XS. ठीक आहे. कॅपॅसिटर यूज केला आहे C3 आणि C4. ठीक आहे. पॉझिटिव्ह, ग्राउंड आणि निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे. ही तुमची सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे. यानुसार आपण ब्रेडबोर्डवर आपण काय करतो, माउंट करतो. ठीक आहे. यानुसार आपण काय करतो, माउंट करतो. ही तुमची सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे. IC स्पेसिफिकेशन दिलेले आहे 7805 7812 7815. ठीक आहे. डिजिटल मल्टीमीटर यूज केलेले आहे. जी तुम्हाला व्होल्टेज पॉवर रेग्युलेटेड पॉवर सप्लाय घ्यायची असेल त्यानुसार आपण IC सिलेक्ट करायची. ठीक आहे. डिजिटल मल्टीमीटर आहे. PN जंक्शन डायोड आहे. सिलिकॉन डायोड यूज केला आहे 4007 आणि ट्रान्सफॉर्मर आहे तुमचा. ट्रान्सफॉर्मर तुमचा आहे 6 वोल्ट किंवा 9 वोल्ट किंवा 12 वोल्ट यापैकी तुम्ही कोणता पण सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे. यापैकी तुम्ही कोणता पण एक घेऊ शकतात. ठीक आहे. ब्रेडबोर्ड आहे, सिंगल स्टँड वायर आहे. ठीक आहे. याची प्रोसिजर काय आहे, बिल्ड सर्किट ऑन ब्रेडबोर्ड ॲज पर सर्किट डायग्राम आहे. अप्लाय अनरेग्युलेटेड voltage to the circuit, measure input voltage with digital multimeter, measure output voltage with digital multimeter. ठीक आहे. ड्युअल पॉवर सप्लाय म्हणजे प्लस मायनस आहे, म्हणजे आपल्याला प्लस वोल्ट पण आपल्याला आउटपुट मिळू शकते आणि मायनस पण. ठीक आहे. हे बघा 7805 चं तुमचं आउटपुट व्होल्टेज नियर अबाउट +5 वोल्ट येईल आणि 79 चा असेल तुमचं आउटपुट व्होल्टेज आहे हे तुमचं -5 वोल्टच्या अप्रॉक्सिमेट येईल.
ठीक आहे. आता आपण बघू की व्हॉट इज रेग्युलेटर. ठीक आहे. ही जी तुम्हाला मी दाखवली ही आयसीचं नेचर ऑफ पिक्टोरियल व्ह्यू आहे. तुमची आयसी 7805 म्हणा किंवा 78 ही जी आहे तुमची ही आहे 7812. नेचर तुमचं पिक्टोरियल व्ह्यू तुमची आयसी या पद्धतीने राहणार आहे. ठीक आहे. दिसली का? ही जी आहे आयसी ही आहे तुमची 7812 म्हणजे 12 वोल्ट साठी यूज केलेली आहे, प्लस 12 वोल्ट साठी. ठीक आहे. व्होल्टेज आपण बघू थेरोटिकल की व्हॉट इज व्होल्टेज रेग्युलेटर. व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे काय की व्होल्टेज रेग्युलेटर इज अ सिस्टम डिझाइन टू ऑटोमॅटिकली मेंटेन अ कॉन्स्टंट व्होल्टेज. ठीक आहे. a voltage regulator may use a simple feed forward design or may include negative feedback. It may be use an electromechanical mechanism or electronic component depending on design. It may be used to regulate one or more AC or DC voltage. ठीक आहे. रेग्युलेटर आयसी चा यूज काय आहे की इट रेग्युलेट वन और मोर एसी किंवा डीसी व्होल्टेज काय करते ती रेग्युलेट करते. इलेक्ट्रॉनिक voltage regulator are found in device such as computer power supplies, while they stabilize the DC voltage used by the processor and other elements in automobile alternator and central power station, generator plant. Voltage regulator control the output of the plant. In an electronic power distribution system, voltage regulator may be installed as a sustain or analog distribution lines so that all customers receive steady voltage independent or how much power is drawn. ठीक आहे. या प्रकारे वर्किंग आहे. याच्यामध्ये तुम्हाला आहे इलेक्ट्रॉनिक व्होल्टेज रेग्युलेटर, इलेक्ट्रोमेकॅनिकल व्होल्टेज रेग्युलेटर काय, ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर काय आहे तुमचे. आता इलेक्ट्रॉनिक व्होल्टेज रेग्युलेटर आहे आपण जो यूज करतो ते काय की a simple voltage current regulator can be made from a resistor in series with diode. ठीक आहे. जे आपण इलेक्ट्रॉनिक व्होल्टेज रेग्युलेटर आहे ते ड्यू टू द लॉगरिथमिक शिफ्ट डायोड VI occurs, the voltage across the diode changes. वर्किंग आहे याचं रेग्युलेटर आयसीचं थोडक्यात वर्किंग दिलेलं आहे. ठीक आहे. काय की the voltage across the diode changes only slightly due to the changes in current drawn or changes in the input. When precise voltage control and efficiency are not important, this design may be fine since the forward voltage of a diode is small. Uh, the kind of voltage regulator is only suitable for low voltage regulated output. When higher voltage output is needed, a Zener diode or series Zener diode may be employed. Zener diode regulators makes use to the Zener diode fixed reverse voltage, which can be quite large. ठीक आहे. यानुसार वर्किंग आहे. इलेक्ट्रोमेकॅनिकल रेग्युलेटर या प्रकारे राहणार आहे तुमचं. हे तुमचं व्होल्टेज स्टॅबिलायझर आहे. हे तुमचं ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर तुमचं या प्रकारे राहणार आहे. कॉइल रोटेशन एसी व्होल्टेज रेग्युलेटर तुमचं या प्रकारे राहणार आहे. एसी व्होल्टेज स्टॅबिलायझर. इलेक्ट्रोमेकॅनिकल तुमचं या प्रकारे राहणार आहे रेग्युलेटर. या प्रकारे आहे तुमचं हे.
ऍक्टिव्ह रेग्युलेटर मध्ये तुमचं काय आहे, लिनियर सिरीज रेग्युलेटर आहे, स्विचिंग रेग्युलेटर आहे आणि एससीआर रेग्युलेटर. ठीक आहे. लिनियर मध्ये पण त्याचे दोन पार्ट आहे, सिरीज रेग्युलेटर आणि शंट रेग्युलेटर. ठीक आहे. स्विचिंग रेग्युलेटर तुमचं या प्रकारे राहणार आहे आयसी. स्विचिंग साठी आयसी 2676 यूज केलेली आहे. ठीक आहे. यानुसार तुमचा हा थेरॉटिकल पार्ट आहे. कळाला का? थेरॉटिकल पार्ट कळाला का तुम्हाला? यस मॅम.